करायचा होता. 8 तर बनल्या गेल्यात. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज. अनु आपल्याला पाहायला मिळतं बाउंड ट्रॅक वरती. 18 मध्ये 25. हो, पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा. टप्पा कधी पडला, वळण कधी घेतलं हे काहीच समजलं नाही फलंदाजाला. त्यामुळे आपण पाहतोय थांबवलं गेलंय. अनु यांचा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 मध्ये 25. ओहो, काय गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. या गोलंदाजच्या माध्यमातून फलंदाजांना अक्षरशः स्तब्ध उभं ठेवलंय. पुन्हा एकदा अप्रतिम, खतरनाक गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. तिसऱ्या बॉलवरती सुद्धा आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळेल आणि धाव अद्यापर्यंत एकही नाही आली आहे. फलंदाजाला अगदी आपण पाहतोय इथून पुढे नाही काही समजलं. त्यामुळे आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर प्रल्हाद तर आले आहेत, परंतु इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं विकेट हॅट्रिक, परंतु मिडियन ओव्हर अद्यापर्यंत पाहिली नाहीये. लगातार जे 4 बॉल अद्यापर्यंत एकही धाव नाही खर्च केली. 5वा बॉल, ओहो 5वा बॉल विकेट येईल आणि अजून सुद्धा आपण पाहतोय धाव खर्च नाही केली आहे अद्यापर्यंत. अनु या गोलंदाजाने प्रथमेशच्या नावावरती विकेट हॅट्रिक तर आहे, परंतु अद्यापर्यंत विकेट गेलेत 3 गेलेत ना. 3 विकेट गेल्यात. 3 विकेट अजूनही बाकी आहेत, परंतु महत्वाची बाब म्हणजे एकही धाव अद्यापर्यंत खर्च नाही केली आहे. या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर येईल का अनु यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल मेडन ओव्हर. चला टाळ्यांचा गजर आपण करूयात. स्वराज चषक 2026 अनु यांच्या खात्यामध्ये आपण पाहतोय विकेट 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 आणि मेडन ओव्हर. काय गोल